मंडळी, यावेळेस पहिल्यांदाच दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील धाकली पंढरी असलेली शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडावरील मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 900 एकरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा पार पडला. लाखो मराठ्यांचा जनसमुदाय या जरांगे पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित होता. एवढंच नाही तर नारायणगडावरून जरांगे पाटलांनी आपली पुढची भूमिका राजकीय ही लवकरच स्पष्ट करू असं सांगितलं. यासोबतच जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही तर नाईलाजाने उलटपालट करावीच लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला होता. याच अनुषंगाने मागे एकदा बीड येथे पार पडलेल्या घोंगडी बैठकीत जरांगे पाटील म्हणाले होते की तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर तुमचे 113 आमदार घरी बसलेच म्हणून समजा. एकूणच फडणवीसांचे 113 आमदार पडणार असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी बरेचदा त्यांच्या मुलाखतीतून देखील दिलेला होता. पण आता ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला, ज्या संख्येने लोक नारायणगडावर आलेले होते, त्यानुसार जरांगे पाटील फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये किती स्ट्रॉंगपणे ऍक्टिव्ह आहे हे सर्वांनाच दिसून आले. त्यानुसार मग आगामी विधानसभा निवडणुकीत मतविभाजन जर झालं तर भाजपाला याचा मोठा फटका बसू शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणूनच आगामी निवडणुकीत जरांगे पाटील ऍक्टिव्ह झाले तर फडणवीसांचे हे 113 आमदार खरंच पडू शकतात का? नेमके कोण आहे हे 113 आमदार ज्यांचा या जरांगे पाटील फॅक्टरमुळे पराभव होऊ शकतो, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. मंडळी, नारायणगडावरून दसरा मेळाव्यामधून बोलत असताना आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. यासोबतच तोपर्यंत आपण शांत राहणार असल्याचे ते म्हणाले होते. राजकारणातील प्रवेशाबाबत कोणती भूमिका स्पष्ट केली नसली तरी आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण मिळालं नाही तर आपण मुख्य भूमिका घेणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की लवकरच निर्णय घ्या असं मला सांगितलं जातंय. त्यांना तयारी करायला वेळ लागणार असल्याचे ते सांगत आहे. मात्र गेल्या 13 महिन्यापासून आपण तयारीच केली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावं, नाहीतर आचारसंहिता लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मराठा समाजाची मुलं प्रशासनात गेली पाहिजे, मात्र त्यांना जाऊ द्यायचं नाही अशी काही लोकांची इच्छा आहे. मात्र आपण त्यांना अधिकारी पदावर नेल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजानं सावध व्हावं. जर आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळेस उलटपालट करावीच लागणार असं आव्हान देखील त्यांनी केलं. खरं तर हा इशारा सत्ताधारी पक्षांना असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पण जरांगे पाटील हे वेळोवेळी आपण फडणवीसांचे 113 आमदार पाडणार असे बोलत आले आहेत. त्या दृष्टीने आता जरांगे पाटील खरंच आगामी काळात राज्यभर आपले उमेदवार उभे करतील का असंही बोललं जातंय. नुकतीच त्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 800 पेक्षा जास्त अर्ज आल्याचे देखील सांगितले जाते. पण जर खरंच जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली तर मग जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजपाचा आणि महायुतीचा कोणत्या जागांवर पराभव होऊ शकतो त्याबद्दल आपण एक एक जाणून घेऊया. मंडळी, सुरुवात आपण मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या किंवा मराठा फॅक्टर तीव्र असणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यापासून करूया. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा फॅक्टरचा सगळ्यात जास्त कुठे फटका बसला असेल तर तो म्हणजे बीडमध्ये. बीडमध्ये मराठा फॅक्टरमुळे भाजपच्या पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यानुसार बीडमधील धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, बाळासाहेब आजबे यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे. तर संभाजीनगरमध्ये हरिभाऊ बागडे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, अतुल सावे, रमेश बोरनारे या नेत्यांसाठी जरांगे पाटलांचे उमेदवार डोकेदुखी ठरू शकतात. आता धाराशिव बद्दल बोलायचं झालं तर धाराशिव मध्ये ठाकरे गटाचे निंबाळकर यांनी दणक्यात विजय मिळवला. आता येथे त्यांचा वैयक्तिक करिश्मा जरी असला तरी जरांगे फॅक्टर सुद्धा त्यांच्या विजयासाठी तितकाच कारणीभूत ठरला. जिल्ह्यातील ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, राणा जगदीशसिंह पाटील या नेत्यांना येथे जरांगे फॅक्टरचा फटका बसणार असं दिसतंय. त्यानंतर नांदेडमध्ये देखील लोकसभेला महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आपल्याला विजयी झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे
नांदेडमधील भीमराव के राम, तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर या आमदारांना यावेळी तो मराठा फॅक्टर पासून सावध राहावे लागेल. मंडळी, मराठा आंदोलनाचं तीव्र इम्पॅक्ट असणारा मराठवाड्यातील अजून एक जिल्हा म्हणजे जालना. मराठा आंदोलनामुळेच भाजपच्या रावसाहेब दानवे यांना येथून पराभवाचा सामना करावा लागला. त्या मतदारसंघात भाजपा आमदार बबनराव लोणीकर, नारायण कोचे, संतोष दानवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. परभणी जिल्ह्यातील मेघना बोर्डीकर आणि मोहनराव फळ यांना जरांगे पाटलाचा उमेदवारांचा फटका बसू शकतो, असंही बोललं जातंय. हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे आणि लातूरमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार या आमदारांना देखील फटका बसू शकतो. मंडळी, लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यानंतर भाजपला सगळ्यात जास्त कुठे फटका बसला असेल तर तो म्हणजे विदर्भामध्ये. विदर्भात नागपूरमधील समीर मेघे, अमरावतीतील रवी राणा, यवतमाळमधील संजीव रेड्डी बोडकुरवार, संजय राठोड, संदीप दुर्वे, अशोक विखे, अकोल्यातील रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, वर्ध्यातील समीर कोनावार, पंकज भोयर, दादाराव केचे, बुलढाण्यातील श्वेता महाले, आकाश फुंकर, संजय कुटे, संजय रायमुलकर, वाशिममधील लखन मलिक, राजेंद्र पाटणी, चंद्रपूरमधील सुधीर मुनगंटीवार या सर्वांना जरांगे पाटलाचा फटका बसू शकतो. मंडळी, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मराठा फॅक्टर सुद्धा तीव्र आहे. त्यामुळे जळगावमधील आमदार मंगेश चव्हाण, गिरीश महाजन आणि नाशिकमधील दिलीप बोरसे, राहुल आहेर, राहुल ढिकळे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवळ, दादा भुसे, सुहास कांदे या नेत्यांना जरांगे पाटील फॅक्टरचा फटका बसू शकतो. आता आपण वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमधील विखे पाटील, मोनिका राजाळे, बबनराव पाचपुते, पुण्यातील राहुल कुल, दत्ता मामा भरणे, सोलापूरमधील विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राम सातपुते, सचिन शेट्टी, शहाजीबापू पाटील, साताऱ्यातील जयकुमार गोरे, महेश शिंदे, शंभूराजे देसाई, सांगलीतील सुरेश खाडे, सुधीर गाडगे, कोल्हापूरमधील प्रकाश आंबेडकर या त्यांना मराठा उमेदवाराचा फटका बसू शकतो असंही बोललं जात आहे. या व्यतिरिक्त कोकणातील नितेश राणे, रामदास कदम, भरत शेठ गोगावले यांना देखील जरांगे पाटील यांचा उमेदवाराचा फटका बसू शकतो. तर मंडळी, हे आहेत सर्व नेते ज्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी जर आपले उमेदवार उभे केले तर त्या मतविभागणीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो. पण आता आचारसंहिता अखेर लागली, त्यामुळे जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे आपण 20 ऑक्टोबरला बघत आहात. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली आणि महाराष्ट्रभर त्यांनी आपले उमेदवार उभे केले तर त्याचा कसा परिणाम भाजपाला भोगावा लागू शकतो याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक आणि शेअर सोबतच आपल्या स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.